गणपती बाप्पाचे चतुर्थीचे खास उपयुक्त तोडगे. नंबर 1, घरात सतत आजारपण असेल तर सकाळी बाप्पाच्या उजवीकडे पांढऱ्या फुलांचा दिवा लावा. दिव्यात 1 चिमूट हळद टाका. याने घरातील निगेटिव्हिटी एनर्जी नष्ट होते आणि तुमचे आरोग्य सुधारते. नंबर 2, स्वतःचं घर होण्यासाठी प्रत्येक चतुर्थीला ओम गंग गणपते नमः हा मंत्र 54 वेळा म्हणायचा आणि लाल दोऱ्यात एक लहान तांब्याची नाणी बांधून ठेवावी. काही काळातच स्वतःचे घर मिळण्याचे योग तयार होतात. नंबर 3, पोटदुखी वा पोटातील त्रास जर तुम्हाला असेल तर गणपती बाप्पासमोर तांदळावर केशर ठेवा आणि 11 वेळा पुढील मंत्र म्हणा, ओम वक्रतुंडाय नमः आणि ते केशर पाण्यात टाकून थोडं प्या. याने पचन सुधारतं आणि त्रास हळूहळू जातो. नंबर 4, रात्री पाय गुडघे दुखत असतील तर झोपायच्या आधी बाप्पाला थोडंसं तूप लावा. मग दोन्ही पायांना तूप लावून गणपती बाप्पा मोरया हा मंत्र 21 वेळा मनाभावापासून म्हणा. याने तुमचा रक्तप्रवाह सुधारतो आणि दुखणे कमी होते. नंबर 5, झोप शांत लागत नसेल तुम्हाला तर गणपती बाप्पासमोर एक चांदीचा चमचा ठेवा. त्यावर गुलाब पाणी शिंपा आणि रात्री तो उशाजवळ ठेवा. याने मन शांत होते आणि झोप लवकर लागते. नंबर 6, घरात भांडणे तुमच्या वाढली असतील, वादविवाद वाढले असतील तर प्रत्येक चतुर्थीला बाप्पाला गूळ आणि तुपाचा नैवेद्य द्या आणि तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घाला. याने घरात प्रेम आणि सौहार्द टिकून राहतो. नंबर 7, घरातील पैसे तुमच्या टिकत नसतील तर गणपती बाप्पाला चतुर्थीला मोदकासोबत एक तांदूळाची मूठ अर्पण करा आणि ती मूठ लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवा. याने तुमच्या घरातील पैशाचा ओघ थांबत नाही. 100% गुप्त पण प्रभावी तोडगा. फक्त हा तोडगा श्रद्धेने करा. रात्री 11:11 गणपती बाप्पासमोर एक तांदळाचा दिवा लावा. हा उपाय चतुर्थीच्या दिवशी करायचा. त्यावर थोडंसं केशर टाका आणि मनात म्हणा, राजा प्रसन्नो मे सर्व विघ्न विनाशकः. शरीरातील रोग, मनातील चिंता आणि घरातील अडचणी सगळं हळूहळू नाहीसं होते. हा तोडगा दर चतुर्थीला केल्यास बाप्पा स्वतः तुमचे रक्षण करतो. गणपती बाप्पाचे 11 अतिगुप्त चमत्कारी तोडगे. नंबर 1, आरोग्य सुधारण्यासाठी बुधवार किंवा चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पासमोर पानावर 7 तांदूळ ठेवून ओम गण गणपते नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. या उपायाने तुमच्या शरीरातील वेदना आणि आजार कमी होतात. नंबर 2, मानसिक शांतीसाठी गणपती बाप्पासमोर पिवळ्या फुलांचा दिवा लावा आणि श्री वक्रतुंडाय नमः असं म्हणत ध्यान करा. याने तुम्हाला मनशांती होते आणि स्थिर सुद्धा होते. नंबर 3, नोकरीत तुमची प्रगती थांबली असेल तर बाप्पाच्या मूर्तीजवळ पांढरा तांदूळ ठेवा. त्यावर 5 वेळा ओम सिद्धिविनायका नमः असं म्हणत ते तांदूळ पर्समध्ये ठेवा. याने तुमच्या नोकरीतील जे काही अडथळे आहेत ते दूर होतात आणि तुमची प्रगती होते. नंबर 4, तुमच्या आर्थिक वाढीसाठी लाल फूल आणि गूळ बाप्पाला अर्पण करा आणि ओम श्रीं गण सौभाग्यदायकाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. याने लक्ष्मीचा वास घरात सदैव राहतो. नंबर 5, पती पत्नींमध्ये जर भांडणं होत असतील तर गणपती बाप्पासमोर गूळ आणि खोबऱ्याचा दिवा लावा. एकत्र बसून गणपती बाप्पा मोरया म्हणा. याने तुमच्या नात्यात गोडवा येतो. नंबर 6, मुलांचे लक्ष अभ्यासात नसल्यास बाप्पासमोर मुलाचे नाव घेऊन ओम बुद्धिप्रदाय नमः हा मंत्र म्हणा. याने अभ्यासात मन लागते व त्यांची बुद्धी तेज वाढते. नंबर 7, वाईट स्वप्न येत असतील तर झोपण्यापूर्वी बाप्पाला नमस्कार करून गुळाचे पाणी प्या. याने वाईट स्वप्न थांबतात आणि झोप चांगली लागते, म्हणजेच गाढ लागते. यानंतर नंबर 8, तुमच्या घरातील अडथळे दूर करण्यासाठी प्रत्येक चतुर्थीला गणपती समोर तुपाचा दिवा 3 वेळा लावा.
याने घरातील नकारात्मकता पूर्णतः नष्ट होते. नंबर 9, हरवलेला पैसा परत मिळवण्यासाठी गणपती बाप्पाला पिवळं फूल अर्पण करून ओम ह्रीं गं नमः असा मंत्र 54 वेळा म्हणायचा. याने हरवलेले पैसे वा देणे परत येतात. नंबर 10, बाहेरच्या लोकांचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी बाप्पांच्या फोटोसमोर काळ्या तिळांचा धूर करा. या उपायाने वाईट नजरेचा प्रभाव नाहीसा होतो. नंबर 11, सर्वोच्च गुप्त तोडगा संकल्प गणराजाचा. चतुर्थीच्या रात्री 10:10 गणपती बाप्पा समोर एक लाल दोरा ठेवा आणि डोळे मिटून मनात म्हणा, बाप्पा माझं सर्व संकट तू घे, माझं जीवन तुझ्या पायाशी समर्पित. ज्या दिवशी हा संकल्प केला जातो त्या दिवसापासून संकटे हळूहळू कमी होतात आणि बाप्पा तुमचं जीवन रक्षण करतो. नंबर 1, रात्री झोप लागत नसेल तर गणपती बाप्पा समोर पांढऱ्या तुपाचा दिवा लावा आणि ओम गणपते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. याने मन शांत होतं आणि झोप गाढ लागते. नंबर 2, घरात नकारात्मक शक्ती जर तुम्हाला जाणवत असेल तर रात्री 9 नंतर दरवाजाजवळ मिठाच्या वाटीत कापूर ठेवा आणि तो कापूर पेटवा. याने तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती नष्ट होतात. नंबर 3, पोटदुखी किंवा आतड्याचे त्रास तुम्हाला होत असतील तर बाप्पा समोर एक चिमूट हळद आणि थोडंसं तूप ठेवा आणि ओम वक्रतुंडाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. याने शरीरातील ताण आणि तणाव वेदना सुद्धा कमी होतात. नंबर 4, सतत भीती वाटत असेल तर रात्री लाल फुलाचा दिवा लावा आणि मनात गणपतीचा फोटो पाहत म्हणा, गणराजा संरक्षण करुणी हा मंत्र म्हणायचा. याने तुमच्या मनातील अस्वस्थता जी आहे ती पूर्णतः नाहीशी होते. पती पत्नींमध्ये गैरसमज वाढले असतील तर झोपण्यापूर्वी दोघांनी मिळून ओम श्रीं गण सौम्य रूपाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. याने राग तणाव कमी होऊन तुमचा संवाद सुधारतो. नंबर 6, घरात सतत वादविवाद होत असतील तर रात्री 10 वाजता गणपती समोर गूळ आणि तूप मिसळून नैवेद्य द्या. याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, प्रेम वाढते दोघांमधील. त्यानंतर नंबर 7, शरीरात थकवा वेदना असतील तर पाय धुवून बाप्पाला नमस्कार करा. गणपती बाप्पा मोरया असा 21 वेळा म्हणा आणि तुपाने पाय चोळा. शरीर तुमचं हलकं वाटतं आणि झोप तुम्हाला सुखद आणि गाढ येते. नंबर 8, पैशाची अडचण असेल तर रात्री 11:11 बाप्पा समोर तांदळाचा दिवा लावा. त्यात केशर टाकून ओम श्रीं गं लक्ष्मी विनायकाय नमः हा मंत्र म्हणा. याने तुमचे अडकलेले पैसे पूर्णतः वसूल होतात. नंबर 9, गुप्त सर्वोच्च तोडगा रात्रीचा. दर चतुर्थीच्या रात्री 12:01 गणपती बाप्पा समोर हात जोडून मनात म्हणा, गणपती बाप्पा माझ्या घरात शांती आरोग्य आणि समृद्धी नांदो. हा संकल्प बाप्पा ऐकतो आणि घरातील सर्व वाईट शक्ती नष्ट होतात. ही 9 तोडगे जर रात्री 9 सलग केले तर बाप्पा तुमचं रक्षण स्वतः करतो. फक्त मनाभावापासून करायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप खूप आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.